नाशिकमध्ये ऑपरेशन टायगर ची जोरदार चर्चा, केशव पोरजे यांच्या आरोपांना अजय बोरस्ते यांचे प्रत्युत्तर. नाशिक महापालिकेच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर ची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे सेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी शिंदे गटावर नगरसेवकांना आमिष दाखवून पक्षांतर घडवून आणण्याचा आरोप केला होता. या आरोपांना आता शिवसेना शिंदे गट चे गटनेते अजय बोरस्ते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अजय बोरस्ते म्हणाले की ठाकरे गटाचे आरोप पूर्णपणे निराधार असून त्यातून त्यांच्या पक्षातील अस्वस्थता स्पष्ट दिसून येते. आम्हाला कोणत्याही एजंटची गरज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोणी स्वेच्छेने येत असेल तर त्याचे स्वागत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ठाकरेंचे नगरसेवक अस्वस्थ आहेत, त्यामुळेच असे आरोप केले जात आहेत, असा पलटवारही त्यांनी केला. डेज न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख. दादा, उद्धव ठाकरेंच्या गटनेत्याची पत्रकार परिषद झाली. त्यांनी असं म्हटलंय की शिंदे सेनेचे काही एजंट आमच्या नगरसेवकांना संपर्क साधून 5 कोटी रुपयांच्या विकास निधीचा आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप केशव पोरजेंनी केलाय. शिवसेनेच्या गटनेते म्हणून आपली काय भूमिका आहे? मला असं वाटतं की हे सगळंच हास्यास्पद आहे. मुळात उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी काही पार्टी आहे, हा जो पक्ष आहे, या पक्षातली अस्वस्थता ह्या निमित्तानं स्पष्ट होत आहे. असे कसले एजंट, कोण पैसे देत आहे आणि कशासाठी फोडायचं आहे? नाशिक महापालिकेत महायुतीची सत्ता आहे, आम्ही पूर्ण मेजॉरिटीत आहोत. त्यामुळे अशी काय फोडतोड करून असं काय साधायचं आहे? मुळात मला त्यांना असं म्हणायचं आहे की त्यांचा आपापसात काही समन्वय नसेल, कदाचित एकमेकाबद्दल त्यांना अविश्वास असेल, त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. पण तुम्ही आधी आपसात बोला. कोण लोक तुम्हाला भेटले, कोणी तुम्हाला ऑफर दिली आणि कशाबद्दल ही ऑफर आहे, स्पष्ट बोलले तर अधिक स्पष्ट होईल. परंतु तुमच्यातली अस्वस्थता उगीच आमच्यावर आरोप करून करू नका. मुळात तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर, नाशिकच काय, संपूर्ण महाराष्ट्रभर माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा एक वेगळा ऑरा तयार झालेला आहे. आणि सर्व शिवसैनिक असतील, अनेक पक्षातले पदाधिकारी असतील, आपल्याला माहिती रोज प्रवेश होत आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये जर प्रवेश होणार असतील तर त्यात काय आश्चर्य वाटण्याची आवश्यकता नाही आहे. आणि आता जी विधान परिषदेची निवडणूक झाली, या विधान परिषदेच्या निवडणुकीत उबाटाचे जे काही नेते आहेत, सन्माननीय संजय राऊत साहेब यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही गोकुळ गीते यांना पाठिंबा दिलाय आणि उबाटाच्या सर्व लोकांनी गोकुळ गीते यांना मतदान केलं. आणि आता गोकुळ गीते कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे कदाचित असं काही झालं असेल तर मला माहित नाही. परंतु मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की असं अस्वस्थ होऊन चालणार नाही. आम्ही रोजच भेटत असतो, तुम्ही थेट विचारू शकता. आणि असे कुठलेही एजंट कुठेही पाठवण्याची आम्हाला आवश्यकता नाही. गंभीर आरोप त्यांनी असं केला की शिवसेनेमध्ये, शिंदेच्या शिवसेनेमध्ये एक स्पर्धा लागलेली आहे पद मिळवण्यासाठी. त्यामध्ये एका शिंदेच्या शिवसेनेच्या एका नेत्याला उपमहापौर पदाची ऑफर दिली गेली. तुम्ही नगरसेवक फोडून आणा, आम्ही तुम्हाला उपमहापौर करतो, अशी ऑफर दिली. आणि त्या ऑफरच्या अनुषंगानं शिंदेच्या शिवसेनेतले काही बडे नेते हे मिशन राबवत आहे, मिशन टायगर स्थानिक पातळीवर, असा आरोप त्यांनी केला. मला असं सांगायचंय की माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची पद्धत आपल्याला माहिती आहे. त्यांनी एकदा शब्द दिला तर तो शब्द पाळला जातो. विलास शिंदे यांना त्यांनी शब्द दिला होता, त्यांनी त्यांना उपमहापौर केलं. ती युती कशी घडली, किती वेळेवर घडली, हेही आपल्याला माहिती आहे. त्यांनी माननीय दराडे यांना शब्द दिला होता, त्यांनी त्यांना सुद्धा उमेदवारी दिली. त्यामुळे हेमंत गोडसे यांना त्यांनी शब्द दिला, हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ह्या पक्षात अशी कुठली कॉम्पिटिशन, कुठली ज्याला आपण म्हणतो की असा वजन काटा होत नाही. या ठिकाणी जो कार्यकर्ता, ज्या कार्यकर्त्याला शब्द दिला असेल किंवा जो कार्यकर्ता काम करत असेल, त्या कार्यकर्त्याला संधी मिळते. त्यामुळे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे तरी असला घोडेबाजार चालत नाही. आता हे मला वाटतं आपण त्यांनाच विचारा की त्यांच्यामधले किती लोक अस्वस्थ आहेत. मुळात लक्षात घ्या, प्रेस घेऊन सांगावं लागतं की आमचा पक्ष फुटणार आहे, आमच्या पक्षाला ऑफर दिली जाते. यापेक्षा दुर्दैवी काय असू शकतं ना? 4-5 कोटी रुपयाचे त्यांना ऑफर दिले जात आहेत, असे गंभीर आरोप केलेले आहे. आणि 4-5 केलं पण आहेत. आणि 5 नगरसेवकांना भेटून त्यांना 4 कोटीची ऑफर दिली गेली, असा आरोप केला आहे. मला असं वाटतं की
खरं तर केशव पोरजे हे पण माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत, माझे जुने सहकारी आहेत, आताही सभागृहातले आमचे सहकारी आहेत. त्यांनी आम्हाला सांगावं की तुमची ही विशिष्ट व्यक्ती आमच्याकडे येऊन अशा पद्धतीची ऑफर करते, तर आम्ही निश्चितपणे बोलू आणि आम्हाला कळू दे आमच्या पक्षात असला लिलाव कोण करतोय ते. पण मला खात्री आहे आमच्या पक्षात असा कुठलाही उद्योग कुणीच करू शकत नाही. एक वकील आहे जो एजंटचं काम करतोय, तो त्याला स्वतःलाच विक्री करतोय आणि त्याचा जो जवळचा कोणी आहे त्याला उपमहापौर करायचंय आणि तो सर्व डील करतोय. असा कोण वकील आहे आम्हालाही शोधावं लागेल जो आमची वकिली करतोय. त्याचं कारण असं आहे की उपमहापौर माझ्याबरोबर बसलेले आहेत आणि आमचे सर्व सदस्य सुद्धा आमच्याबरोबर कायम असतात. आमच्यात एक डायलॉग आहे. तर मला तर असं वाटत नाही की असं काही घडू शकेल, परंतु असं काही असेल आणि त्यांना जर शक्यता वाटत असेल की त्यांची काही माणसं अशा ऑफरनी फुटत असेल तर अशी ऑफर नक्की कोणी दिली हे आम्हालाही कळू दे. माझं त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी सांगावं की ही व्यक्ती आहे, या व्यक्तीने आमच्या ह्या व्यक्तींना ऑफर दिली आणि आमच्या ह्या व्यक्तींचा कल हा शिंदे सेनेकडे आलेला आहे, शिवसेनेकडे आलेला आहे. पण मग नगरसेवक येणार आहे हे सगळं जरी असं. बघा, मला असं वाटतं की साधारण मी तुम्हाला नाशिकच नाही, मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रभर साधारण परिस्थिती अशी आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सर्वच आकर्षित होत आहे. आता हे 6 खासदार आले, लक्षात घ्या. आणि आता प्रत्येकाला वाटतंय आता तर महाराष्ट्रात काय होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शेवटी राजकीय प्रवाह टिकणं महत्वाचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं शिवसैनिक हा माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणार आहे, त्यांच्या विचारांचा आहे आणि त्या विचारांवर जर आज कोणी काम करत असेल तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि त्यामुळे आमच्याकडे कोणी येत असेल तर त्याचं स्वागत आहे. तुम्ही आता गोकुळ विटेंचं नाव घेतलं, त्यांना उघड्याने मतदान केलं, ते कुठे आता ते बघा त्यांच्या माध्यमातून नाही होते. मी तुम्हाला हे सांगितलं की मुळात ह्या पक्षाचं तुम्ही बघा, उभाटाचे जे प्रवक्ते आहेत, जे नेते आहेत, माननीय राऊत साहेब यांनीच सांगितलं ना की आम्ही गोकुळ गीतेंना पाठिंबा दिला आणि ते निवडून आले. तर त्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेला जो उमेदवार आज शिवसेनेबरोबर आहे, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे, तो कुछ भी हो सकता है. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर तो उमेदवार त्यांच्यामुळे पडला. तुम्ही बघा, मी तुम्हाला आमचा उमेदवार का पराभूत झाला याचं आम्ही हे करतोच आहे. पण आता त्यांनी पाठिंबा दिला त्यांना आणि ते उमेदवार कुठे आले, इकडे आले. याचा अर्थ त्यांनी पाठिंबा दिला, आता त्यांचा समन्वय चांगला आहे दोघांचा. त्यामुळे कदाचित बघा, मला असं वाटतं की मनच खात असतं, परंतु मला पूर्णपणे खात्री आहे अशा कुठल्याही एजंटशी शिवसेनेला गरज नाही, अशा कुठल्याही ऑफरची गरज नाही. हा, एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामाचा जर आपण राबता बघितला तर सामान्य शिवसैनिकापासून तर मोठा पदाधिकारी सुद्धा शिवसेनेकडे येण्यात इच्छुक आहे. त्यात कुणी असेल तर मला सांगता येत नाही. सर्वच आहे, 122 आहे, सर्वच आहे. अहो, ते आमचे सहकारी आहेत ना, रोज भेटतो आम्ही. याचा अर्थ काय फोडाफोडी करतो का? मुळात लक्षात घ्या, एकदा तुम्ही निवडणूक जिंकून आल्यानंतर तुम्ही एकत्र काम करतात, सभागृहात अनेक विषय तुम्ही एकत्र मांडतात आणि केशव सुद्धा माझा अत्यंत जवळचा सहकारी आहे. त्यामुळे काय आम्ही काय रोज काय फोडाफोडीच्या गोष्टी करतो, परंतु त्यांच्याकडे काहीतरी कोणीतरी गैरसमजुतीने पाठवलं असेल किंवा त्यांच्यात कदाचित हा समज निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी केला असेल. परंतु मी तर आपल्या माध्यमातून केशव पोरजे यांना सांगेल की आपण असल्या एजंटचं नाव जाहीर करावं, आम्हाला कळू द्या की आमच्या पार्टीच्या माध्यमातून असं कोण काम करताय. मुळात शिवसेनेला अशा कुठल्या एजंटवर विश्वासच नाही आणि अशा कुठल्याही एजंटची शिवसेनेला गरज नाही. आता आपण एक आरोप करण्यात आलाय की त्याचे जे नगरसेवक आहेत त्यांना निधी मिळत नाही, त्यांच्याकडे अधिकारी लक्ष देत नाही, त्यामुळे कुठेतरी त्रासून हे पक्षांतर करतील, हे जे राजकारण आहे तुमच्याकडनं चाललंय असा आरोप करण्यात आलाय. नाही, मला वाटतं त्यांच्या मनातल्या भावना असाव्यात. अस्वस्थता आहेतच प्रत्येकामध्ये, पुढे काय होईल काय नाही. त्यामुळे अस्वस्थता मधून निर्माण झालेला हा कदाचित द्वेष असेल. परंतु निश्चितपणे आम्ही भेटू. मी पण त्यांना विचारेन की बाबा माझ्या कानात सांग, आणि असा कोण तोतैया माणूस फिरतोय तोही आम्हाला बघू देत. बाकी मग शिवसेना त्याचे कसे कान लाल करेल सांगायची गरज नाही, कारण शिवसेना असल्या ऑफर देऊन कोणालाही घेत नाही. धन्यवाद. सुरुवातीपासून बजेटनुसार मला असं वाटतं की बजेटचा जेव्हा विषय होता तेव्हा मी स्वतः उभं राहून सभागृहात हा विषय मांडला होता
मी पण सांगितलं होतं सगळ्यांना समान न्याय मिळायला पाहिजे. त्यामुळे त्याही बाबतीत आम्ही सभागृह म्हणून एकत्र आहोत ना. आता शिवसेनेनं मागणी केली आहे की स्वतंत्र महासभा घ्या या सर्व या विषयांवर. या विषयात उभाटाचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे, राष्ट्रवादीचा आम्हाला पाठिंबा आहे. थोडक्यात सभागृह म्हणून, नाशिककर म्हणून आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे मला तरी असल्या कुठल्या तोडफोडीची गरज वाटत नाही. महापालिकेत आपण सत्तेत आहात, सिंहस्थाच्या निमित्ताने जे काही काम होत आहेत ते